चला लगेच स्टार्ट करत आहोत आपण. आता आपण बघणार आहोत आज स्पेशली अंडरग्राउंड केबल. काय बघणार आहोत? अंडरग्राउंड केबल. आता अंडरग्राउंड केबलवर 100% तुम्हाला एक MCQ विचारला जातो. कधी पण याच्यावर कन्फर्म अंडरग्राउंड केबलवर तुम्हाला विचारल्या जाणार म्हणजे विचारल्या जाणार 100% प्रश्न. आता पहिलाच MCQ बघा अंडरग्राउंड केबल बद्दल. तर मोठे शहर ज्या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे तेथे विजेचे वितरण डॅश पद्धतीने केले जाते. म्हणजे जिथे आपण काय करतोय, जिथं लोकवस्ती जास्त आहे म्हणजे दाट मुंबई सारख्या ठिकाणी, तर तिथं तुम्हाला अशी जास्त वरती रेड लाईन दिसणार नाही. तिथं तुम्हाला काय दिसणार आहे? संपूर्ण अंडरग्राउंड सिस्टीम दिसणार आहे. तर केबलद्वारेच तिथं काय होते? एनर्जी ट्रान्सफर केली जात असते. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं. अंडरग्राउंड केबल हा तुमच्यासाठी महत्वाचा चॅप्टर आहे. चला कळालं का हे MCQ. आता नंबर 2 सेकंड नंबरचा MCQ बघा. इथे काय सांगतो की मेटॅलिक शीथला गंजण्यापासून संरक्षण देण्यासाठी डॅश करतात. आता इथे बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला बरोबर उत्तर दिलेले आहे ज्योतीने. आता इथे तुम्हाला केबलची डायग्राम त्याच्यासाठी महत्वाची आहे. तर केबलची डायग्राम ऑलरेडी आपण घेतलेला एक MCQ आहे आपला. तो MCQ तिथे तुम्ही बघू शकता की केबलची डायग्राम आपण व्यवस्थित दिलेली आहे. सगळ्यात पहिले काय असतं? असे कंडक्टर असतात. काय असतात? कंडक्टर. कंडक्टरच्या वर नंतर काय असतं? इथे काय असतं? सेकंड नंबरला इथे असणार आहे इन्सुलेशन. म्हणजे हे वरती काय आहे? इन्सुलेशन आहे. नंतर आहे लीड शीथ. नंतर काय आहे? अशी लीड शीथ असते. काय असते? लीड शीथ. मग आता लीड शीथच्या नंतर बघा, नंतर असते इथे काय असते? बेडिंग. म्हणजे अशी जाळीची काय लावलेली असते? अशी बेडिंग लावलेली असते. आणि याच्यावर काय असतं? पुन्हा याच्यावर हे सर्व्हिस. म्हणजे हा सिरियल नंबर तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितला होता मी. CILBAS. म्हणजे याच्यात बघा BAS. आणि इथे याच्यानंतर मग इथे काय असणार आहे? इथे आर्म रिंग आणि नंतर सर्व्हिस. तर ह्या गोष्टी तुम्ही CILBAS म्हणजे हे लक्षात ठेवायचं तुम्ही. म्हणजे पहिला असतो कंडक्टर. मग तुम्हाला याच्यात नेहमी प्रश्न विचारला जातो, 100% हे करून ठेवायचं तुम्ही. तुमचा मार्क एक क्वेश्चन 100% बरोबर येतो इथे की कंडक्टरच्या नंतर काय आहे? इन्सुलेटर. इन्सुलेटरच्या नंतर काय आहे? लीड शीथ. नंतर हे काय आहे इथे? तर बेडिंग. इथे काय आहे? आर्म रिंग. आणि सगळ्यात लास्टला जे आहे ते काय असणार आहे? वरती सर्विंग. तर हे लक्षात ठेवायचं तुम्ही व्यवस्थित. ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायची. मग सगळ्यात महत्वाचं काम कंडक्टरचं काम काय आहे? करंट कॅरी करण्यासाठी आपण कंडक्टर वापरतो. आणि कंडक्टर कोणत्या मटेरियलचं असू शकतं? कॉपर आणि अल्युमिनियम अशा 2 मटेरियलचं आपण वापरू शकतो. आता मग कंडक्टरच्या वरती असतं इन्सुलेशन. कंडक्टरच्या वरती काय असतं? इन्सुलेशन असतं. तर मग इन्सुलेशन कोणत्या मटेरियल पासून बनलेलं असतं? तर पेपरचं असतं, रबरचं असतं. बऱ्याच मटेरियल पासून काय केलेलं असतं? इन्सुलेशन बनवलेलं असतं. नंतर लीड शीथ. काय आहे? लीड शीथ. मग आता लीड शीथ म्हणजे मेटॅलिक शिसे. म्हणजे याला काय? लीड शीथ म्हणजे काय? मेटॅलिक शिसे. तर याला गंजण्यापासून संरक्षण करण्यासाठी आपण काय वापरतो? बेडिंग वापरतो. तर बेडिंग म्हणजे काय? एक जाळी सारखी असते. काय असते? जाळी सारखी एक पतली कपडा असतो. जाळी सारखा एक पतला कपडा असतो. त्याला आपण काय म्हणतो? बेडिंग म्हणतो. आणि नंतर ही आर्म रिंग म्हणजे काय?
इथं आर्म रिंग असते म्हणजे पट्ट्या असतात, GI च्या पट्ट्या असतात. तर केबल ज्यांनी बघितलेलं आहे त्यांच्या लक्षात येईल यांचं कन्स्ट्रक्शन, हे केबलचं कन्स्ट्रक्शन महत्वाचं आहे आणि त्यांचं कार्य वगैरे. तर इथे सगळ्यात पहिले CILBAS म्हणजे इथं काय कंडक्टर. कंडक्टर कोणत्या मटेरियल पासून? कॉपर, ॲल्युमिनियम. नंतर इन्सुलेशन. तर इन्सुलेशन कंडक्टरच्या वरती असणार आहे आणि तो काय करणार? इन्सुलेशन लिकेज करंट पासून बचाव करणार आहे. नंतर इथं लीड शीट म्हणजे मेटॅलिक शिशे. तर हे कशासाठी वापरतो आपण इथे? हा काय करतो? जो ताण आहे या कंडक्टर म्हणजे पूर्ण केबलवर जो ताण येतो तर सारख्या प्रमाणात सगळीकडे ताण डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम काय करतो? हा लीड शीट करतो. मग लीड शीट आहे तर लीड शीटला गंजण्यापासून बचाव काय करेल? ही बेडिंग करेल. काय करेल? बेडिंग. हे बेडिंगचं कार्य झालं लीड शीट पासून बचाव करण्यासाठी. आणि या लीड शीटचं काम काय आहे मग? तर या कंडक्टरला काय करेल? ती मजबूती देण्यासाठी काम करेल. आणि आर्म रिंग काय करेल? तर आर्म रिंग मजबूती देण्यासाठी इथं काम करत असते. हे लास्टचं सर्विंग झालेलं आहे. तर हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. हे विचारलं जातं की लीड शीटच्या वरती कोणता पार्ट आहे, असे क्वेश्चन इथे विचारले जातात. तर इथं मी विचारलेलं आहे क्वेश्चन की मेटॅलिक शिशे गंजण्यापासून संरक्षण देण्यासाठी डॅश डॅश करतात. तर काय करतात? बेडिंग. बेडिंग काय करते? बचाव करते गंजण्यापासून. नंतरचा हे आहे की रबरची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ किती आहे? आता रबरची आपण बघितली की डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ इथे किती दिलेली आहे? 30 kV/mm. किती आहे? 30 kV/mm. ही रबरची काय आहे? डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे. आता इथं विचारलं की 11 kV व्होल्टेज साठी डॅश डॅश केबल वापरतात. तर सगळ्यात बघा 11 kV साठी कोणता केबल वापरतो आपण? तर इथं बेल्टेड केबल सांगितला. कोणता केबल सांगितला इथे? तर इथं केबलचे प्रकार आहेत. आता आपण बघू केबलचे प्रकार. तर मग एक आहे बेल्टेड केबल. कोणता आहे? बेल्टेड केबल. हा किती? 11 kV पर्यंत वापरायचा. नंतर आहे स्क्रीन केबल. कोणता केबल आहे? स्क्रीन केबल. आता स्क्रीन केबल आपण वापरणार आहे 22 पासून तर 66 kV पर्यंत. नंतर आहे प्रेशर केबल. काय आहे? प्रेशर केबल. तर प्रेशर काय वापरणार आहे आपण? 66 kV पेक्षा जास्त व्होल्टेज असेल तर त्याच्यासाठी आपण वापरणार आहे. 66 kV पेक्षा जास्त म्हणजे 132 kV साठी. आलं लक्षात तुमच्या? तर हे आपण ऑलरेडी शिकलोय. तर हे तुम्हाला इथं विचारल्या जाऊ शकतं. इथं फक्त क्वेश्चन विचारला की 11 kV साठी कोणता केबल वापरला जातो? तिथं बेल्टेड केबल वापरल्या जात असतो. म्हणजे हे केबलचे प्रकार, सर्व्हिस नुसार प्रकार. कोणते कोणते प्रकार? बेल्टेड केबल, स्क्रीन केबल आणि प्रेशर केबल. बेल्टेड केबल 11 kV साठी वापरणार, स्क्रीन केबल 22 ते 66 kV साठी वापरणार आणि प्रेशर केबल 66 kV पेक्षा जास्त. मायकाची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ किती आहे? तर मायकाची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे 500 kV/mm. 500 kV/mm मायकाची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. आता याच्यातच आपण बघू, याच्यात बघू पुन्हा केबलचे प्रकार. आता जर आपण बघितलं इथं तर एक असतो LT केबल, एक आहे ST केबल, एक आहे ST केबल, नंतर आहे
EHT काय आहे EHT केबल आणि नंतर आहे ESHT केबल. मग आता LT म्हणजे लो टेन्शन केबल. लो टेन्शन केबल आपण कुठपर्यंत वापरणार तर 230 साठी वापरणार, 400 केव्ही साठी 400 व्होल्टेज साठी सुद्धा वापरणार आपण LT केबल. आलं लक्षात तुमच्या. नंतर आहे म्हणजे इथं जो आहे तर याला म्हणजे आपण 1.1 केव्ही सुद्धा म्हणू शकतो. 1.1 केव्ही साठी, परंतु आपण कोणते वापरतो स्टँडर्ड व्होल्टेज 230 आणि 400 वापरतो म्हणून ते सांगितलं मी तुम्हाला. परंतु असं पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर LT केबल आपण काय करतो 1.1 केव्ही साठी वापरतो. नंतर HT केबल 11 केव्ही साठी. नंतर सुपर टेन्शन केबल 33 केव्ही साठी. नंतर EHT केबल वापरतो आपण. EHT केबल किती 66 केव्ही साठी. आणि एक्स्ट्रा सुपर हाय टेन्शन केबल 66 केव्ही पेक्षा जास्त म्हणजेच 132 केव्ही. 66 केव्ही पेक्षा जास्त म्हणजे किती 132 केव्ही. हे लक्षात ठेवायचे. 132 केव्ही पर्यंत आपण काय करतो केबल वापरतो. आणि जो केबल आपण 66 केव्ही पेक्षा जास्त व्होल्टेज साठी वापरतो म्हणजे 66 केव्ही पेक्षा जर जास्त व्होल्टेज साठी जर आपण केबल वापरला तर त्याच्यामध्ये आपण काय वापरतो ऑइल आणि गॅस वापरतो इन्सुलेटिंग पर्पज साठी आणि थंड ठेवण्यासाठी. कळालं का हे. नंतरचा बघा 5 नंबरचा क्वेश्चन आहे की अंडरग्राउंड केबल साठी जमिनीत चर खोदून कॉन्क्रीट किंवा कास्ट आयर्न पाईप टाकून त्यातून केबल ओढली जाते ती डॅश डॅश पद्धत आहे. तर त्याला ड्राईन पद्धत म्हटलं जातं. काय म्हटलं जातं ड्राईन पद्धत. म्हणजे चर खोदायची, त्याच्यात पाईप टाकायचा, पाईप टाकून त्या पाईप मधून काय करायचा केबल टाकायचा आहे. तर त्याला काय म्हणलं जातं ड्राईन म्हणजे ड्रेन. आपण म्हणतो ना ड्रेनेज लाईन म्हणतो ना आपण, तसं ड्रेन येते. नंतर बघा आता अंडरग्राउंड केबल साठी जमिनीत चर खोदून हे झालंय आपलं. एक मिनिट. नंतरचा क्वेश्चन आहे की अंडरग्राउंड केबलची जोडणी एअर ब्रेक स्विच सोबत करायची असल्यास डॅश डॅश जॉईंटचा वापर करतात. आता अंडरग्राउंड जे आहे तर अंडरग्राउंड केबलला जॉईंट करण्यासाठी ट्राय परकिटिंग अँड कनेक्शन हे जॉईंट वापरतो आपण. ट्राय फर्किटिंग काय आहे ट्राय फर्किटिंग हे आपण काय करतो इथे जॉईंट इथे वापरत असतो. आता 11 केव्ही हाय टेन्शन लाईन केबल डॅश डॅश मीटर जमिनी खाली खोदून म्हणजे आता 11 केव्ही ची लाईन तुम्हाला काय करायची आहे ट्रान्सफर करायची आहे. तर त्याच्यासाठी गड्डा किती केला जातो म्हणे खाली तर किती 0.9 मीटर. किती 0.9 मीटरचा काय केला जातो 0.9 मीटर म्हणजे जवळपास 1 मीटर म्हणजे 0.9 मीटरचा काय करायचा आहे असा गड्डा चर खोदायचा आहे. मग त्याच्यातून काय जाईल असा केबल जाईल. हे महत्वाचं आहे. पण कोणतं HT केबल साठी म्हणतोय आपण 11 केव्ही साठी. नंतरचा क्वेश्चन बघा 8 नंबरचा क्वेश्चन आहे की अंडरग्राउंड केबल मध्ये आर्म रिंग डॅश डॅश साठी वापरली जाते. चला सांगा आर्म रिंग कशासाठी वापरली जाते. बघू द्या मला कोणाचं उत्तर बरोबर येतं. तर आर्म रिंग कशासाठी वापरली जाते. आता बघू द्या उपर बी 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 दाखवताय सगळे. गुड बरोबर.
आर्म रिंग म्हणजे काय, ची काय करतो आपण, ची काय करतो आपण, त्याच्यात काय वापरतो, अशी पट्ट्या पट्ट्या सारखं वापरत असतो आपण. हा, च्या पट्ट्या वापरतो आपण अशा. तर त्या कशासाठी वापरतो तिथे, तर यांत्रिक हानी होऊ नये म्हणून आपण काय करतो, वापरत असतो. मॉइश्चर येण्यापासून यांत्रिक हानी होऊ नये याच्यासाठी. आता इथं बघा, सगळ्यांचे उत्तर बदलू राहिले इथे. आता बघा इथे काय दिलेलं आहे, तर यांत्रिक हानी होऊ नये, यानं काय, यांत्रिक हानी होऊ नये म्हणून काय करतो आपण, वापरत असतो. आता इथं त्यांनी सांगितलंय की केबलचे दोष शोधण्यासाठी त्याच्या डॅश डॅशची तुलना करतात. आता केबलचा दोष जर शोधायचा आहे तर रेजिस्टन्सची तुलना करतात, कॅपॅसिटन्सची तुलना करतात आणि कंडक्टन्सची सुद्धा तुलना करतात. तर इथे वरील पैकी सर्व ऑप्शन यायला पाहिजे, सर्व. इथं याच्या क्वेश्चन मध्ये काय करा, तुम्ही बदल करून घ्या. फक्त रेजिस्टन्सची तुलना करत नाही आपण, कॅपॅसिटन्स मुळे पण कळू शकतं आपल्याला, कंडक्टरचे कंडक्टन्स मुळे सुद्धा आपल्याला कळू शकतं. तर वरील पैकी सर्व याचं उत्तर येईल. वरील पैकी सर्व उत्तर यायचं इथे काय आहे, वरील पैकी सर्व. सगळ्याची तुलना करून आपण काय करू शकतो, दोष शोधू शकतो. आता केबल मध्ये व्होल्टेजचा ताण डॅश ठिकाणी असतो. तर लक्षात ठेवा, केबल मध्ये सर्वात जास्त ताण कुठं असतो, कोर वर असतो. कोर म्हणजे काय, कंडक्टर. कंडक्टरच्या कोर मध्ये सगळ्यात जास्त ताण कशावर असतो, कोर वर असतो. आणि सर्वात कमी कशावर असतो, तर लीड शीट वर असतो. कशावर, लीड शीट. जी आपण बघितली शिशीची मेटालिक शीटे, त्याच्यावर सगळ्यात कमी असतो आणि कोरवर काय असतो, सर्वात जास्त ताण पडत असतो, ट्रेस येतो त्याच्यावर. अंडरग्राउंड केबल मध्ये आढळणारे सर्वसाधारण दोष डॅश डॅश आहे. तर कोणते दोष आहे अंडरग्राउंड केबल मध्ये सर्वसाधारण, तर केबलचे इन्सुलेशन खराब होणे, ओपन सर्किट दोष, शॉर्ट सर्किट दोष. तर सर्व दोष आहे, तर सर्वसाधारण म्हणजे हे दोष नेहमी होत असतात, डॅमेज वगैरे होऊन. आणि हे एक लक्षात ठेवायचं, इन्सुलेशनचा रेजिस्टन्स हा लांबीच्या व्यस्त प्रमाणात आहे. हा क्वेश्चन एईला विचारला गेला होता, ट्रान्सकोच्या एईला क्वेश्चन विचारला गेला होता. कुणाला विचारला गेला होता, ट्रान्सकोच्या एईला हा क्वेश्चन विचारला गेला होता. काय असा क्वेश्चन होता तिथे, काय क्वेश्चन होता बघा इथे, अंडरग्राउंड केबलची लांबी, काय होतं, अंडरग्राउंड केबलची लांबी ही 10 मीटर असून, अंडरग्राउंड केबलची लांबी ही 10 मीटर असून रेजिस्टन्स किती आहे, तर रेजिस्टन्स इथे किती दिलंय, 20 मेगा ओहम आहे. जर लांबी वाढवली म्हणजे लांबी किती केली आपण, 100 किलोमीटर केली, इथं किलोमीटर आहे, 10 किलोमीटर इथे, तर 100 किलोमीटर केल्यास रेजिस्टन्स किती असेल सांगा बर का. काय आलं इथे, लांबी 10 किलोमीटर होती, केबलची लांबी किती आहे, 10 किलोमीटर आहे, आणि रेजिस्टन्स किती त्यावेळेस 20 मेगा ओहम आहे. आता लांबी 100 केली तर रोध किती होईल, तर हा याच्या व्यस्त प्रमाणात आहे.
लांबीच्या काय आहे, रोध व्यस्त प्रमाणात आहे. मग लांबी वाढली तर रोध काय होईल, कमी होईल. मग लांबी किती पट वाढली, तर 10 वरून 100 झाली. किती झाली, 10 वरून 100 झाली, तर म्हणजे 10 पट वाढली. तर मग रेजिस्टन्स सुद्धा काय होईल, ते 10 पट कमी होईल. म्हणजे 20 भागिले किती, 10, तर किती येईल, 2 मेगा ओहम. तर 2 मेगा ओहम उत्तर कुणाकुणाचं आलेलं आहे, गुड. संकेतचं उत्तर आलेलं आहे, फक्त बाकीच्यांचं सगळं चुकलेलं आहे. म्हणजे त्याच्या व्यस्त प्रमाणात आहे असं पण विचारलं जाऊ शकतो. हा एईला क्वेश्चन विचारला गेला होता बघा, हा ट्रान्सकोच्या एईला क्वेश्चन विचारला गेला होता, हे लक्षात घ्या तुम्ही. आता बघा, म्हणजे डिपेंड करतंय तुम्हाला काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की 10 किलोमीटर केबलचा रोध किती आहे, तर 5 मेगा ओहम आहे. किती आहे, 5 मेगा ओहम आहे. तर 50 किलोमीटर केबलचा रोध किती असेल, सांगा बरं का. इन्सुलेशन रोध किती असेल, चला सांगा लवकर. 10 किलोमीटर केबल होता अंडरग्राउंड, त्यावेळेस 5 मेगा ओहम काय होता, त्याचा इन्सुलेशनचा रेजिस्टन्स होता. म्हणजे वरती जे त्याचं इन्सुलेशन आहे, आता 50 किलो ओहम केला तर किती येईल, 25. बघा असंच होतं तिथे येत असून ऑप्शन मध्ये तुम्हाला काय काय दिलेलं असेल बघा. ऑप्शन मध्ये काय काय दिलेले असेल, 1 मेगा ओहम, 25 मेगा ओहम, 10 मेगा ओहम, 100 मेगा ओहम असं तुम्हाला दिलेलं असेल. तर सांगा आता किती होईल. तर तुम्हाला कन्सेप्ट येत असून तिथं चुकू शकतं तुमचं. तर हे काय आहे, व्यस्त प्रमाणात आहे ना, लांबीच्या रोध व्यस्त प्रमाणात आहे. आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. बघा इथं म्हणजे लांबीच्या व्यस्त प्रमाणात आहे. लांबी इथं वाढलेली, रोध कमी होईल. लांबी किती पट वाढली, तर 5 पट वाढली, म्हणजे रेजिस्टन्स 5 पट कमी होईल. 5 मेगा ओहम आहे, तर 5 मेगा ओहमचं 5 पट कमी केलं तर किती होईल, 5 भागिले 5 किती येतो, 1 मेगा ओहम. बघा इथं तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही विसरू शकता. त्याच्यामुळे व्यवस्थित हे लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे. हा कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. इथं इम्पॉर्टंट आहे हा, असा क्वेश्चन तुम्हाला 100% विचारला जाऊ शकतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. नंतर बघा, नंतरचा क्वेश्चन आहे की अंडरग्राउंड केबलची बेडिंग करण्याचे उद्देश. आता अंडरग्राउंड बेडिंग का केल्या जाते, तर आपण याच्या पहिलेच क्वेश्चन बघितला तो. तर बेडिंग कशासाठी वापरतो आपण, बेडिंग म्हणजे काय, एक कापडाच्या आकाराची अशी जाळी जाळी असते. डिशचा केबल बघितला असेल तुम्ही, तर त्याला एक जाळी जाळी असते पहा, तर तशी ही एक जाळी असते. तर हे काय करतो, गंज पासून बचाव करत असतो. अजून आर्मिंग मुळे शीत यांत्रिक अपघात पासून संरक्षण करणे. म्हणजे आर्मिंग मुळे शीत यांत्रिक आघात पासून, म्हणजे काय सांगितलं त्यांनी, आर्मिंग मुळे शीत यांत्रिक आघात पासून, म्हणजे आर्म रिंग जी आहे, तर आर्म रिंग मुळे काय होईल, ती बिल्डिंग खराब होईल. त्याच्यामुळं त्याच्यापासून सुद्धा ती काय करू शकते, बचाव करू शकते. नंतरचा क्वेश्चन 13 नंबरचा, अंडरग्राउंड केबल मधील कंडक्टर वरील इन्सुलेशनची जाडी डॅश डॅश वर अवलंबून असते. तर आपण बघितलं किती असते, ऑपरेटिंग व्होल्टेजवर. म्हणजे जे असा कंडक्टर आहे, तर याच्यावर किती इन्सुलेशन बसवायचं,
याच्यावर किती इन्सुलेशन बसवायचं असं कंडक्टर वरची, असं इन्सुलेशन किती बसवायचं, तर ते कशावर अवलंबून असतं, ऑपरेटिंग व्होल्टेजवर अवलंबून असतं. लक्षात ठेवायचं ते. आता इथं पॉवर फॅक्टरवर नाही, नंतर वाहून येणारा प्रवाह म्हणजे करंट वर सुद्धा नाही, कंडक्टरची रेजिस्टिव्हिटीवर नाही, ऑपरेटिंग व्होल्टेज हे त्याचं काय आहे, करेक्ट उत्तर आहे. नंतर बघा, नंतरचा क्वेश्चन आहे की अंडरग्राउंड केबल मध्ये डॅश डॅश इन्सुलेशन वापरतात. तर कोणतं पण इन्सुलेशन वापरू शकतो, वरील पैकी सर्व, पेपर, रबर, व्हर्निश, केद्रिक, हे कोणतंही इन्सुलेशन आपण तिथं वापरू शकतो. तर हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते. आता नंतरचा एमसीक्यू बघा, 15 नंबरचा एमसीक्यू आहे तुमच्यासाठी की अंडरग्राउंड केबल आवश्यक खोलीपर्यंत गाडल्या जातात कारण. आता अंडरग्राउंड केबल आवश्यक खोलीपर्यंत गाडल्या जातात कारण म्हणजे का बरं गाडायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे की जितकी खोली, म्हणजे आता आपण बघितलं की 11 kV ची लाईन असेल तर 0.9 मीटर पर्यंत काय गड्डा करून त्याला किंवा चारी करून त्याला काय करायचं आहे, गाडायचं आहे. तर तसंच का बरं गरजेचं असतं, कारण वाहने जाताना कपणे व शॉक चा परिणाम कमी करण्यासाठी. म्हणजे जो व्हायब्रेशन वगैरे व्हायब्रेशन किंवा काही त्याच्यावर वेट पडल्यावर तो डॅमेज होऊ नये त्याच्यासाठी तो पर्टिक्युलर खोली करून त्याला गाडणं गरजेचं आहे. आता कमी दाबाचे केबल साधारण डॅश डॅश पर्यंत वापरतात. आता कमी दाबाचे केबल म्हणजे काय, LV, लो व्होल्टेज केबल, तर किती, 1.1 kV, 1.1 kV किंवा 1 kV. इथं काय येऊ शकतो ऑप्शन मध्ये, काय इथे 1 kV दिलेलं आहे, म्हणून 1 kV इथं तुमचं उत्तर करेक्ट असणार आहे. आता नंतरचा एमसीक्यू बघा, हा केबल मध्ये धातू शीतवर डॅश डॅश पुरवतात. सांगा बरं का, केबलच्या वर धातू शीतवर काय असतं, लीड शीतवर काय लावलेलं असतं. तुम्हाला सिरियल नंबर व्यवस्थित सांगितलेला आहे मी, व्यवस्थित लक्षात ठेवायचा. तर बेडिंग असते, काय असते, बेडिंग लावलेली असते. नंतर बघा, अंडरग्राउंड केबल मध्ये पेपर हा इन्सुलेटिंग वापरण्याचा तोटा. आणि अंडरग्राउंड मध्ये केबल हा इन्सुलेटिंग वापरण्याचा तोटा काय असू शकतो, तर पेपर वापरल्यामुळे काय होऊ शकतं, पेपर काय करेल, बाष्प शोषून घेईल किंवा आर्द्रताला काय करेल, शोषून घेईल. हा पेपर वापरण्याचा तोटा आहे, त्याच्यामुळे आपण काय पेपर वापरत नाही. नंतरचा क्वेश्चन आहे, अंडरग्राउंड केबल मध्ये आर्मिंग साठी डॅश डॅश धातू वापरतात. तर आर्मरिंग कशापासून बनलेली असते सांगा. तर आर्म रिंग जी आहे तर ती GI, आपण आताच बघितलं आहे की कशापासून, GIच्या पट्ट्या म्हणतोय मी, तर GI पासून काय बनलेली आहे, आर्म रिंग बनलेली आहे. आता 20 नंबरचा क्वेश्चन आहे की 11 kV अंडरग्राउंड केबल मध्ये कमीत कमी बेडिंग केबल व्यासच्या डॅश डॅश असते. म्हणजे जो अंडरग्राउंड केबल आहे तर त्याच्यात बेडिंग केबल व्यासच्या म्हणजे केबलच्या व्यासच्या किती असते ती, तर 12D असते. काय असते, 12D. म्हणजे आता हा केबल आहे, हा झाला केबलचा व्यास, बरोबर.
तर त्यांनी सांगितलं की 11 केव्ही अंडरग्राऊंड केबल मध्ये कमीत कमी बेडिंग केबल व्यासच्या डॅश असते. तर किती असते? 12D. म्हणजे हा डी म्हणजे काय? डायमीटर. नंतर आहे की व्हल्कनाइज इंडियन रबर म्हणजे VIR. व्हल्कनाइज इंडिया रबरची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ किती आहे? तर व्हल्कनाइज इंडिया रबरची काय आहे? 20 kV/mm. किती आहे? 20 kV/mm. आणि जनरल रबरची किती आहे? तर ती आहे 30 kV. रिपीट झालाय हा क्वेश्चन बघा. केबलचे आर्म रिंग करण्याचे कारण. तर केबल मध्ये आर्म रिंग का देतो आपण? तर यांत्रिक घातापासून संरक्षण करण्यासाठी. म्हणजे केबल जो आहे तर केबल मध्ये GI पट्ट्या वापरतो आपण. तर त्या पट्ट्या का बरं वापरतात असं त्यांनी विचारलेलं आहे. तर पट्ट्या का बरं वापरायचे इथं? तर यांत्रिक आघातापासून संरक्षण करण्यासाठी आपण काय वापरतोय तिथे? GI पट्ट्या तिथं वापरणार आहे. नंतरचा क्वेश्चन बघा की केबलच्या धातूच्या शीटची जाडी डॅश असते. म्हणजे आपण हे बघितलेलं आहे. तर ती किती असते बघा? 0.2 ते 0.4 mm. म्हणजे जी शिशे वापरतोय मेटॅलिक शिशे काय आहे? मेटॅलिक शिशे जे आपण वापरतोय इन्सुलेशन वरती, तर त्याची जाडी किती असते म्हणे? तर 0.2 ते 0.4 mm. सॉरी, इथे हे दिलंय का? सी आहे का? ठीक आहे. 0.04 mm. खूप कमी झाली. काय झालंय? 0. नाही, ऑप्शन रॉंग नाहीये. सॉरी, ऑप्शन रॉंग नाहीये. इथं मी वाचण्यात हे झालंय माझ्या की 0.2 ते 0.4 म्हटलो मी, तर इथं 0.04 mm आहे. काय? 0.04 mm. तर सी याचं करेक्ट आन्सर आहे. म्हणजे क. डॅश केबलला यांत्रिक आघात पासून संरक्षण देतो. तर केबलला काय देतं यांत्रिक? तर आर्म रिंग म्हणजे GI पट्ट्या. नंतरचा क्वेश्चन आहे, चला, आर्म रिंग काय करते? तर आघातापासून संरक्षण करते केबलचं. लीड शीट काय करते सांगा मग? लीड शीट काय करते? तर लीड शीट काय करते इथं? मॉइश्चर पासून संरक्षण करते. मॉइश्चर म्हणजे काय? आर्द्रता. ओलावा. बरोबर. ओलावा म्हणजे काय होतंय की इन्सुलेशन मध्ये थोडंही सुद्धा ओलावा जाऊ नये. लीड शीट शिशे कसं असतं? एकदम स्मूथ असतं, त्याच्यामुळे ते आतमध्ये मॉइश्चर कंटेन जाऊ देत नाही. आणि बेडिंग काय करतं? तर बेडिंग लीड शीटला गंजण्यापासून बचाव करतं. नंतर आहे अंडरग्राऊंड केबल मध्ये व्होल्टेज ताण डॅश ठिकाणी जास्त ठिकाणी असतो. तर हे ऑलरेडी आपण बघितलंय. तर कोर मध्ये काय असतो? सर्वात जास्त ताण असतो. हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. आणि सर्वात कमी कुठं असतो? तर लीड शीटवर ताण असतो सर्वात कमी. आता इथं विचारलंय की 66 kV पुढे साठी डॅश केबल वापरतात. सांगा बरं का कोणता आहे? तर आता इथं यांनी सांगितलेलं आहे ऑइल फिलेट चा प्रकार.
म्हणजे त्या 66 केव्ही मध्ये जो प्रेशर केबल आहे तर त्याच्यामध्ये ऑइल वगैरे वापरलं जातं, म्हणून त्यांनी तिथं मी विचारलेलं आहे की 66 केव्ही पुढे साठी डॅश डॅश केबल वापरतात, तर ऑइल फील्ड प्रकारचा केबल. कारण ऑइल फील्ड म्हणजे तोच काय आहे, केबल आहे, प्रेशर केबल. ऑइल टाईप म्हणजे त्याच्यात ऑइल आणि गॅस सुद्धा वापरला जातो थंड ठेवण्यासाठी आणि इन्सुलेटिंग पर्पज साठी. नंतर रबरची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ हे 2-3 वेळेस बघितलं की 30 केव्ही पर mm आहे म्हणून. आता दिलं इथे 132 केव्ही लाईन साठी डॅश डॅश केबलचा वापर करतात. तर 132 केव्ही साठी काय वापरतो आपण, एक्स्ट्रा सुपर हाय टेन्शन केबल. एक्स्ट्रा सुपर हाय टेन्शन केबल. एक्स्ट्रा हाय टेन्शन केबल नाही, तर एक्स्ट्रा सुपर हाय टेन्शन केबल. इथं त्यांनी फक्त काय दिलेलं आहे, इथं काय दिलं त्यांनी, एक्स्ट्रा हाय टेन्शन केबल. तर एक्स्ट्रा सुपर हाय टेन्शन केबल किंवा सुपर एक्स्ट्रा हाय टेन्शन केबल हे इथं काय करायचं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. इथं एक्स्ट्रा, इथं करेक्शन करून घ्या, एक्स्ट्रा सुपर हाय टेन्शन केबल असं तिथं पाहिजे. नंतर आहे केबलचा सर्ज रेजिस्टन्स डॅश डॅश असतो. तर केबलचा सर्ज रेजिस्टन्स किती असतो, सर्ज रेजिस्टन्स म्हणजे सर्ज इम्पिडन्स ZS. तर ओव्हरहेड लाईनचा किती असतो, तर 500, 400 तर 500 आणि याचा किती असतो 50. तर हे लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट हे परीक्षेला विचारल्या जातो. तर इथं ओव्हरहेड लाईनचा किती आहे 400 तर 500 आणि याचा किती आहे 40 ते 50. इम्पॉर्टंट आहे, सर्ज रेजिस्टन्स म्हणा किंवा सर्ज इम्पिडन्स म्हटलं तरी चालतं. नंतरचा क्वेश्चन आहे 30 नंबरचा, जर पॉवर व टेलिफोन केबल समांतर मध्ये जात असतील तर अडथळा टाळण्यासाठी दोन्ही मधील अंतर किती पाहिजे, तर 50 सेंटीमीटर. आता 50 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर सांगा, 50 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर. तर 50 सेंटीमीटर म्हणजे किती, 0.5 मीटर म्हणजे किती, अर्धा मीटर. आता सोपं राहील तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. अर्धा मीटर म्हणजे जी पॉवर लाईन आहे, म्हणजे एक कम्युनिकेशनची लाईन, एक ओव्हरहेड लाईन आहे केबलची अंडरग्राउंड मधून, एक इथून ही कोणती जाते आपली टेलिकम्युनिकेशन लाईन जाते आणि ही पॉवर लाईन जाते. तर एकमेकांचा अडथळा टाळण्यासाठी काय पाहिजे, किती पाहिजे, तर 0.5 मीटर म्हणजे किती, अर्धा मीटर इथे काय पाहिजे, त्याच्यामध्ये अंतर पाहिजे. हे तुम्हाला अवघड वाटेल 50 सेंटीमीटर, परंतु इथं अर्धा मीटर म्हणलं की एकदम सोपं आहे. आता नंतरचा क्वेश्चन बघू आपण इथे. बिटुमिन कंपाऊंड चा कार्य तापमान डॅश डॅश असते. आता बिटुमन्स कंपाऊंड चा तापमान म्हणजे जो आपण बघितलेला आहे बिटुमन्स कंपाऊंड म्हणजे जी आपण सोल्डरिंग वगैरे बघितली होती, तर 180 त्याचं काय आहे उत्तर आहे. आता नंतरचा MCQ बघू आपण. केबलच्या दोषासाठी डॅश डॅश सोबत तुलना करतात. हा परत क्वेश्चन रिपीटेड क्वेश्चन आहे.
हा काय आहे, रिपीटेड क्वेश्चन आहे, रेजिस्टन्स. तर इथे रेजिस्टन्स सुद्धा चालतो, इंडक्टन्स चालतो, कॅपॅसिटन्स चालतो. वरील पैकी सर्व याचं उत्तर आहे. ते करेक्शन इथं तुम्ही करून घ्यायचं आहे. नंतर बघा, इन्सुलेटेड केबल ची रेटिंग डॅश डॅश द्वारा करतात. आता इन्सुलेटिंग केबलची रेटिंग डॅश डॅश द्वारा करतात. तर कार्य, व्होल्टेज, तापमान. म्हणजे रेटिंग कशावर अवलंबून असेल की त्यो व्होल्टेज जे आहे, किती व्होल्टेजला ऑपरेटिंग करायचं आहे त्याच्यानुसार त्याची रेटिंग अवलंबून असते. त्यांच्यानंतर आहे आपला की XLPE केबलचा जास्तीत जास्त इन्सुलेशन तापमान डॅश डॅश असते. तरी ते किती दिलेलं आहे, 90 डिग्री. म्हणजे हा 90 डिग्री पर्यंत याला काहीही होणार नाही. आणि XLPE म्हणजे काय, तर क्रॉस लिंक, काय, क्रॉस लिंक पॉलीइथिनिल केबल. क्रॉस लिंक पॉलीइथिनिल केबल, याचा लॉंग फॉर्म पण तुम्ही पूर्ण रूप सुद्धा याचं लक्षात ठेवायचं आहे. नंतरचा आहे की PILC च विस्तारित रूप काय आहे. तर PILC च काय आहे, पेपर इन्सुलेटेड लीड कव्हर. काय आहे, पेपर इन्सुलेटेड लीड कव्हर. हे लॉंग फॉर्म तुम्ही किंवा विस्तारित रूप, पूर्ण रूप तुम्ही लक्षात ठेवायचे. आता अंडरग्राउंड केबल मध्ये इनर शीटचा वापर डॅश डॅश साठी करतात. बघा, हे ऑलरेडी सांगितलंय मी तुम्हाला की लीड शीट जी वापरली जाते तर त्याचा वापर कशासाठी केला जातो, तर याचं डी याचा आन्सर आहे की योग्य ताण वितरित करण्यासाठी. म्हणजे मी तुम्हाला पहिलं सांगितलं की युनिफॉर्म ट्रेस म्हणजे सगळीकडं सारखा ताण पडतो. कशामुळे, लीड शीटमुळे. नाही, इथं ज्यांनी सांगितलं की ताण कमी करण्यासाठी, ताण कमी नाही करत तो, त्याच्यावर ऑलरेडी ताण कमीच येतो, परंतु तो सगळ्या बाजूने काय करतो, सारखं ताण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. तर डी त्याचं उत्तर आहे. नंतरचा MCQ आहे की केबल बेडिंग साठी डॅश डॅश वापरतात. आता केबल बेडिंग, तर बेडिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे की काय आहे, एक कपडा आहे असा जाळीसारखा कपडा. काय आहे, जाळीसारखा कपडा आहे. आणि तो कशापासून बनलेला असतो, तर कोणतं मटेरियल आहे, ज्यूट आणि हसीन क्लॉथ. काय, ज्यूट आणि हसीन क्लॉथ किंवा हसीन टेप सुद्धा म्हणू शकतो आपण. ज्यूट किंवा हसीन क्लॉथ म्हणलंय तर, किंवा हसीन टेप पण म्हणू शकतो आपण त्याला. तर वरील पैकी दोन्ही उत्तर आहे, ज्यूट मटेरियल आणि हसीन क्लॉथ. क्लॉथ म्हणजे कपडे, हसीन क्लॉथ. नंतरचा क्वेश्चन आहे की अंडरग्राउंड केबल साठी डॅश डॅश पद्धत गाडण्यासाठी वापरली जाते. तरी तर डायरेक्ट लेईंग सुद्धा वापरलं जातं. डायरेक्ट लेईंग म्हणजे काय, तर एक नाली करायची आणि त्याच्यात काय टाकायचं, केबल टाकून द्यायचं आणि डायरेक्ट त्याच्यावर माती टाकून द्यायची. तर याला काय म्हणतो आपण, डायरेक्ट लेईंग पद्धत. आता इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे की अंडरग्राउंड केबल साठी डॅश डॅश पद्धत गाडण्यासाठी वापरतात. तर इथं, तर वरील पैकी सर्व सुद्धा याचं उत्तर असू शकतं. कारण डायरेक्ट लेईंग, ड्रॉइंग सिस्टीम आणि सॉलिड सिस्टीम सुद्धा आपण वापरण्याचं शक्यता आहे. तर हे लक्षात ठेवा तुम्ही, तिन्ही पण आपण वापरू शकतो. नंतर बघा, 66 kV ट्रान्समिशन साठी डॅश डॅश कोरचा केबल वापरतात. आता कोर म्हणजे काय, मला सांगा. 66 kV लाईन आहे,
कोर म्हणजे कंडक्टर. तर मग त्यांनी सांगितलं डॅश डॅश कोरचा केबल वापरतात. तर मग 66 ट्रान्समिशन मध्ये आपण काय करतो, 3 कोरचाच केबल वापरतो ना आपण. काय वापरतो, 3 कोरचा केबल. म्हणजे काय करतो आपण, लक्षात ठेवा. ट्रान्समिशन मध्ये तर 3 कोर म्हणजे 3च कंडक्टर आहे. तर मग त्याला म्हणायचं 3 कोर केबल, 3च कोर आहे त्याला. परंतु डिस्ट्रीब्युशन मध्ये एक असतं प्रायमरी डिस्ट्रीब्युशन, प्राथमिक आणि एक आहे सेकंडरी म्हणजे द्वितीय डिस्ट्रीब्युशन. तर प्रायमरी मध्ये काय असतं, फक्त फीडरद्वारे पॉवर ट्रान्सफर केली जाते RYB, 3च कंडक्टर वापरले जातात तिथं. मग प्रायमरी डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण काय करणार, तर कोणता कोर, 3 कोर केबल वापरणार. कोणता केबल वापरणार इथं, 3 कोर केबल म्हणजे 3च कोर असणार त्याच्यात. परंतु सेकंडरी डिस्ट्रीब्युशन मध्ये काय असणार आहे आपलं, RYB आणि न्यूट्रल. मग आपण काय करणार, तिथं 4 कोर केबल वापरणार. जिथं 4 तार आले तिथे आपण काय म्हणतोय, आपण 4 कंडक्टर किंवा 4 कोर आले तर त्याला म्हणतो 4 कोर केबल. 4 कोर केबल म्हणू त्याला आपण, किंवा मग 3.5 कोर केबल म्हणजे 3.5 कोर केबल पण म्हणू शकतो. कारण हे जे 3 असतात, 3 फेज आहे, ते 3 फेज साठी 3 कोर. आणि जे चौथा न्यूट्रल असतो, तर हा 1 फेजच्या अर्धाच असतो त्याची साईज. म्हणजे हा जर 4 mm चा असेल, हे 3 4 mm चा असेल, तर हा 2 mm चाच वापरायचा आहे आपण न्यूट्रल साठी. असं पण माहित पाहिजे तुम्हाला. तर 3 कोर केबल आणि 4 कोर केबल आणि 3.5 कोर केबल तर एकच आहे ते. आपण त्याला दोन्ही पण म्हणू शकतो. नंतरचा क्वेश्चन आहे की डॅश डॅश केव्ही पुढे प्रेशर केबल वापरत नाही. सांगा, डॅश डॅश केव्ही पुढे प्रेशर केबल वापरत नाही. चला उत्तर सांगा मला याचं. बघा आता तुम्ही ऍटिट्यूड रट्टा मारू राहिले बर का. जे उत्तर इथं दिसतंय, तेच सांगताय तुम्ही. आता पहिल्यानंच आपण शिकलो की प्रेशर केबल किती, की 66 केव्ही पेक्षा जास्त व्होल्टेजला वापरतो आपण. तर याच्यात चुकीचं आहे. जुन्यानुसार दिलेलं इथं जे आहे, तर जुन्यापर्यंत आपण 66 केव्ही पर्यंतच आपण काय करत होतो, अंडरग्राऊंड पॉवर ट्रान्सफर करत होतो 66 केव्ही पर्यंत. परंतु आपण आता 132 केव्ही पर्यंत काय करतो, अंडरग्राऊंड द्वारे सुद्धा पॉवर ट्रान्सफर करतो. तर मी सांगितलं की 66 केव्ही पेक्षा जास्त व्होल्टेज असेल तर तिथं आपण काय करतो, प्रेशर केबल वापरतो. म्हणजे 132 केव्ही ला आपण काय करू शकतो की प्रेशर केबल वापरू शकतो. परंतु 132 केव्हीच्या पुढे आपण 132 केव्हीच्या पुढे आपण प्रेशर केबल वापरू शकत नाही. म्हणजे इथं करेक्ट आन्सर काय आहे, बी इथं आन्सर आहे. हे जे आहे सी आन्सर चुकीचं आहे. कारण नवीन अपडेट होत आहे ना. म्हणजे जे बुक आहे ते ज्यांनी बुक तयार केलंय त्यांनी फक्त छापलेलं आहे, ते अपडेट करत नाही त्याला. आता जर असा तुम्हाला MCQ विचारला की जास्तीत जास्त ट्रान्समिशन व्होल्टेज किती आहे, सांगा बरं का, जास्तीत जास्त ट्रान्समिशन व्होल्टेज किती आहे. बरोबर. आता सगळ्यांनी जे दिलंय तर इथं जास्तीत जास्त ट्रान्समिशन व्होल्टेज कितीची लाईन बघितली तुम्ही, 765 केव्ही ची लाईन आहे. बरोबर. आता बऱ्याच पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे की जास्तीत जास्त ट्रान्समिशन व्होल्टेज किती आहे, 400 केव्ही. परंतु हे चुकीचं आहे. कारण आता नवीन जास्त आलंय ना. काय झालंय, जास्त आलेलं आहे व्होल्टेज. म्हणजे 765 केव्ही काय आहे, जास्तीत जास्त AC ट्रान्समिशन व्होल्टेज आहे. आता 400 केव्ही उत्तर तुमचं चुकीचं असेल.
जर समजा MCQ मध्ये 400 जास्तीत जास्त आलं तर 400 करायचं, परंतु 765 असेल, 400 पण आहे आणि 765 पण आहे, तर इथं 765 वर काय करायचं तुम्ही, टिक मार्क करायचं. हे झालं जास्तीत जास्त ट्रान्समिशन व्होल्टेज. तसं इथे सुद्धा बऱ्याच याच्यात सांगितलेलं आहे की आपण अंडरग्राउंड केबल किती व्होल्टेज पर्यंत पॉवर ट्रान्सफर करू शकतो. तर काही याच्यात 66 kV जास्तीत जास्त सांगितलेलं आहे, परंतु आपण 132 kV सुद्धा आपण काय करतो, ट्रान्सफर करू शकतो. तर 132 kV पर्यंत आपण काय करतो, पॉवर ट्रान्सफर करत असतो. आलं लक्षात तुमच्या? नाही, बरोबर. एक विद्यार्थी म्हणतोय की काही याच्यात 66 kV साठी किती डिस्क वापरतात, तर काही याच्यात 6 डिस्क जर दिलेला आहे, 6 डिस्क जर दिलेले आहे तर ते चुकीचं आहे. 5 डिस्क वापरतो आपण. किती वापरतो, 5 डिस्क वापरतो. आणि जास्तीत जास्त ओव्हरहेड ट्रान्समिशन व्होल्टेज किती आहे, 765 kV. आणि अंडरग्राउंड ट्रान्समिशन व्होल्टेज किती आहे, 132 kV. अंडरग्राउंड जास्तीत जास्त ट्रान्समिशन व्होल्टेज 132 आणि ओव्हरहेड किती आहे, 765 जास्तीत जास्त AC. आणि त्याच्यामुळे आपण इथं 132 kV वरती पॉवर ट्रान्सफर करत नाही अंडरग्राउंड द्वारे. त्याच्यामुळं आपण इथं दिलेलं आहे, त्यांनी काय विचारलं, DAS kV पुढे प्रेशर केबलचा वापर होत नाही. तर 132 kV पुढे होत नाही. नंतर आहे केबलचा ब्रेकडाऊन व्होल्टेज DAS वर अवलंबून असतो. तर तिथं कार्यरित तापमान किती आहे, कारण त्या याच्यामध्ये आपण बघितलं की त्याच्यात केबलमध्ये काय होतं, अंडरग्राउंड केबल असतो आणि अंडरग्राउंड मध्ये काय होतं, त्याला हवा लागत नाही, काही नाही, त्याच्यामुळं हीट ट्रान्सफर होत नाही, त्याच्यामुळं लवकर गरम होतो तो. आणि त्याच्यामुळं आपण काय करतो, त्याच्यात ऑइल आणि गॅस वापरतो, कारण ऑइल थंड ठेवण्याचं काम करतो, गॅस सुद्धा थंड ठेवण्याचे काम करत असतात. त्याच्यामुळे त्याच्यात ऑइल आणि गॅस वापरतो. तर ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे केबलचा ब्रेकडाऊन व्होल्टेज कशावर, कार्य तापमानावर अवलंबून आहे. तर याचं उत्तर काय आहे, याचं उत्तर आहे इथे कार्य तापमान. नंतरचा क्वेश्चन आहे की केबल मध्ये शीट द्यासाठी वापरतात. परत आला क्वेश्चन, कशासाठी वापरतात, आता जे आहे बरोबर. आता इथं पण बघा, इथं जे आहे ना, तर इथं काय सांगितलेलं आहे त्यांनी, बी उत्तर आहे. तर बाष्प येण्यापासून अटकाव करण्यासाठी, कारण मी सांगितलं लीड शीट म्हणजे शिशी. कसं आहे, गुळगुळीत शिशी कशी असते, काचाची शिशी किंवा लीडची शिशी गुळगुळीत असते, त्याच्यामुळे त्याच्यातून मॉइश्चर वगैरे, बाष्प वगैरे येण्यापासून अटकाव करण्यासाठी आपण काय करतो, लीड शीट वापरत असतो. सेकंड लास्ट क्वेश्चन आहे की ऑइलने भरलेले केबलचा मुख्य फायदा सांगा बरं का. ऑइल न का आपण त्याच्या ऑइल का टाकतो त्याच्यात, तर आयोनायझेशन ऑक्सिडेशन. द आयोनायझेशन ऑक्सिडेशन झाल्यामुळं काय होतं, तिथं केबल थंड राहण्यास काय होतं, मदत होत असते. आता इथं बघा, 120 kV केबल साठी इन्सुलेशन डॅडचा असतो. आता जर आपण शक्यतो वापरत तर नाही 120 kV चा केबल, परंतु 120 kV केबल जर वापरला तर त्याच्यावर इन्सुलेशन डॅडचा असतो. तर कोणता इन्सुलेशन असतो त्याच्यावर बघा, कॉम्प्रेस गॅस व कॉम्प्रेस ऑइल. म्हणजे वापरत नाही आपण बरं काय,
120 kV केबल वापरत नाही, परंतु वापरला तर त्याच्यात काय करावं लागतं, कॉम्प्रेस गॅस आणि कॉम्प्रेस ऑइल करून त्याच्यात भरावं लागतं. आता काही जण म्हणताय की आहे, तर आपण जे 120 kV जो केबल आहे, तर 120 kV केबल हा आपण जास्त वापरत नाही. आपण जिथं गरज पडली, आपण पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी, म्हणजे फक्त आपण काय करतो, कशासाठी घेतो तो, समजा वरून आपल्याला खाली कनेक्शन घ्यायचं असेल, फक्त वरतून आपल्याला फक्त काय करायचंय, खाली वगैरे कनेक्शन वगैरे घ्यायचं आहे, दुसरीकडे द्यायचं आहे, तर सबस्टेशन मध्ये तुम्हाला तो बघायला मिळेल. तर 120 kV तो काय करेल आपल्याला सबस्टेशन मध्ये, तिकडे केबलची ट्रिक पार्ट सांगितलं ना तुम्हाला इथे, की केबलची ट्रिक काय आहे. इथं काय विचारलंय तुम्हाला, सिरियल नंबर नुसार केबल कसा लक्षात ठेवायचा, CILBAS असं लक्षात ठेवायचं. सी म्हणजे कंडक्टर, इन्सुलेटर, लीड शीथ, बेडिंग, आर्मरिंग आणि सर्व्हिस. हे इम्पॉर्टंट आहे. आपला व्हिडिओ पण आहे युट्यूबवर, याच्यावर तो तुम्ही बघू पण शकता. त्याच्यात व्यवस्थित मी समजून सांगितलेलं आहे. डायग्राम पण एकदम मस्त आहे, त्याच्यात कलरफुल डायग्राम आहे त्याच्यात, ते बघा तुम्ही एकदा. तर हे इथं बघायचं, CIL बस म्हणजे, सी म्हणजे काय, तर कोल इंडिया लिमिटेड ची बस, कोल इंडिया लिमिटेडची बस एक कंपनी आहे भारत सरकारची, CIL, CIL कंपनी आहे. म्हणजे कोल इंडिया लिमिटेड म्हणजे कोळसा काढण्याचे काम करते ती कंपनी, खूप मोठी कंपनी आहे, महारत्न कंपनी आहे ती. तर CIL म्हणजे कोल इंडिया लिमिटेडची बस, असं पण तुम्हाला लक्षात ठेवू शकता. तर अशी ट्रिक आहे ही. अशा प्रकारे इथे MCQ आपण इथे घेतलेले आहे केबलवर. याच्यावर 100% आजच्या टॉपिकवर तुम्हाला एक MCQ कोणत्याही परीक्षेला विचारला जाणार म्हणजे जाणार 100%. तो AEचा पेपर असो, JEEचा पेपर असो, ऑपरेटरचा पेपर असो, विद्युत सहाय्यकचा पेपर असो, पंप ऑपरेटरचा पेपर असो, व्हॉट एव्हर, कोणताही पेपर असू द्या, याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणारच 100%. कोणत्या ना कोणत्या परीक्षेत याच्यावर, हीच परीक्षा नाही, कोणतीही परीक्षा असो मग ती, एक याच्यामधून एक क्वेश्चन विचारल्या जाणार म्हणजे विचारल्या जाणारच 100%. त्याच्यामुळं इम्पॉर्टंट टॉपिक पण आहे हा, आणि याच्यावर कन्फर्म जर तुम्ही इतके MCQ केले, तर याच्यातून एक MCQ 100% तुम्हाला परीक्षेत विचारणार म्हणजे 2.2 मार्क इथं विचारले जाणारच. आलं लक्षात तुमच्या? तर हे वगैरे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आज आपण इथे थांबू.